हॅलो फ्रेंड्स, एन एस पार्करमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बेसन लाडूची रेसिपी. आता तुम्ही म्हणाल बेसन लाडूची रेसिपी मध्येच कशी काय, आता दिवाळी दसरा तर झालेला आहे, पण आज गुरुवार आहे म्हणून मी आज खास साईबाबांचे प्रसाद किंवा आपलं स्वामी समर्थांचं हे बेसनचे लाडू जाम प्रिय आहेत त्यांना, म्हणून मी आज ही रेसिपी तुमच्याकडे शेअर करतो आहे. चला तर मग पाहूया आपण त्याचं साहित्य. तर मित्रांनो, हे आहे त्याचं साहित्य. बेसन घेतले मी पाव किलो रवा आहे, पिठी साखर आहे, मनुके आहेत आणि वेलची. मित्रांनो, एका बाजूला आपण कढई आता गरम करत ठेवलेली आहे. त्याच्यात आपण चांगलं साजूक तूप घालून घेऊया. पहिले आपण तूप टाकून घेऊया. आता आपण याच्यात बेसन टाकून घेऊया. हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया. हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे चांगलं आपल्याला असं दाबून, म्हणजे गोळे आहेत ना, ते चांगले दाबून घ्यायचे, म्हणजे त्याच्या गुठळ्या नाही राहणार त्यात. मित्रांनो, अजून आपण त्यात थोडं तूप टाकून घेऊया. पहिलं आपण थोडं टाकून घेतलेलं, आता थोडं टाकतोय चांगलं भाजून घ्यायला. आपण मित्रांनो, बेसन आपण पूर्ण पाव किलो घेतलेलं आहे. आता ज्यात आपण बारीक रवा ॲड करायचा आहे, तो पूर्ण नाही घ्यायचा आहे, थोडासा ॲड करायचा आहे. थोडासा घेतला, ते पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता बघा मित्रांनो, असं झालं आता, आणि कलर पण मस्त झाला आता, आणि घमघमाट वास पण मस्त सुटला एकदम तुपाचा आणि बेसनचा. मित्रांनो, आपलं ते असं तूप टाकून वगैरे चांगलं भाजून आता असं झालेलं आहे. आता आपण याच्यात वेलची पावडर ॲड करतोय. आता चांगलं मिक्स करून घेऊया परत. मित्रांनो, आता सगळं आपला कलर पण मस्त चेंज झालेला आहे. आता चांगला असा डार्क चांगलं बांधून घेतात. याला आपण साखर वगैरे घालायची. आता आपण थोडंसं याच्यात दूध ॲड करणार आहे, मग परत मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करायचा, चांगलं मिक्स. आता आपण हे एका परातीत काढून घेऊया, म्हणजे ते थंड होईल. आता आपण हे परातीत काढून घेतलं, म्हणजे थंड होईल ते. मग साखर पण ॲड करूया. आता एकदम गरम आहे. आता आपण याच्यात साखर ॲड करून घेऊया. साखर तुम्हाला पाहिजे तशी घालायची, म्हणजे जास्त कमी गोड तुम्हाला आवडेल तसं. आणि साखर घालून चांगलं मिक्स करून घेऊया. याच्यात आता आपण मनुके टाकून घेऊया. हे बघा मित्रांनो, असे लाडू आपण आता वळून घ्यायचे चांगले. असे आपण आता सगळे लाडू करून घेऊया. मित्रांनो, तर आपली बेसन लाडूची रेसिपी तयार झालेली आहे. हे लाडू आपले तयार झालेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नक्की लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आतासाठी बाय बाय.